हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल. आज आम्ही फुल एक्साइटमेंट अँड कॉन्फिडन्सने निघालो आहे वॉटर पार्कला. पण पुढे जी आमची हालत होणार आहे ती बघून तुम्ही पोट धरून नक्की हसाल. त्यामुळे हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि वाटेतच आम्हाला कर्नाळा किल्ला दिसला. खरंच मन खुश झाले. तेव्हा लगेच ठरवले, बस नेक्स्ट टाईम इथं ट्रेकिंगसाठी नक्की यायचं. कारण कर्नाळा हे पक्षी अभयारण्य म्हणून खूप फेमस आहे. इथले व्ह्यूज, नेचर आणि रस्त्यात दिसणारे ही माकडे सगळेच खूप रिफ्रेशिंग वाटत होते. तर फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलो. एंट्रन्सवर गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती होती. तर चला आपल्या दिवसाची सुरुवात बाप्पांच्या दर्शनाने करूया. तर आता तुम्हाला कळलेच असेल की आम्ही विसावा वॉटर पार्कला आलो आहोत. एक्साइटमेंट तर फुल ऑन आहे. चला आधी तिकीट काउंटरवरून तिकीट घेऊया आणि मग सुरू करूया खरी धमाल. इथलं तिकीट पर पर्सन 1200 आहे आणि या पॅकेजमध्ये ब्रेकफास्ट, लंच आणि इव्हिनिंग स्नॅक्स इन्क्लुडेड आहेत. त्यामुळे फुल डे आउटिंगसाठी हा ऑप्शन खूपच वर्थ वाटतो. सगळ्यात आधी आम्ही ब्रेकफास्टसाठी गेलो. ब्रेकफास्टमध्ये गरमागरम मिसळ, बुर्जी, उपमा आणि सोबत चहा होता. खरंच नाश्ता एकदम मस्त झाला. नाश्ता करून स्वतःला फुल चार्ज केलं. नंतर आम्ही लॉकर सेक्शनमध्ये गेलो. लॉकर चार्जेस 40 रुपये आणि 100 रुपये डिपॉझिट आहे. इथे स्विमिंग सूट, कॅप, गॉगल्स, स्विमिंग ट्यूब, मोबाईल कवर अशी सगळी इक्विपमेंट मिनिमल चार्जेसमध्ये मिळतात. पण एक इम्पॉर्टंट टिप, नेटवर्क इश्यू असल्यामुळे कॅश कॅरी करणे बेस्ट ऑप्शन आहे. आणि फायनली आम्ही आता वॉटर पार्कच्या मेन सेक्शनमध्ये एंट्री घेतली. समोरच्या स्लाइड्स बघून एक्साइटमेंट एकदम नेक्स्ट लेवलला गेली होती आणि आता कधी एकदा राईड सुरू करतोय असं झाले होते. सगळ्या मोठ्या मोठ्या स्लाइड्स बघून कॉन्फिडन्स तर फुल होता, पण खरं सांगायचं तर आतून भीती खूप वाटत होती. कारण मी फर्स्ट टाईम वॉटर पार्कला आले होते. म्हणून मी विचार केला डायरेक्ट मोठ्या राईड्सवर न जाता आधी लहान मुलांच्या स्लाइड्सवर प्रॅक्टिस करून घेतली. तर इथं माझ्या नवऱ्याने माझा केला पोपट. मी प्रेमानं म्हटले चला आपण डान्स करू. मग त्यांनी पण म्हटले ये डान्स करू. आणि डान्स करता करता असं मला गोल गोल फिरवलं आणि बाप करून या पाण्यात पाडलं आणि तो माझा पोपट केला. लहान स्लाइड्सवर थोडी प्रॅक्टिस करून आम्ही स्वतःला फुल चार्ज केलं आणि कॉन्फिडन्स पण बिल्ड आणि मेंटली स्वतःला थोडं प्रिपेअर केलं. आता म्हटलं चला आता मोठ्या स्लाइड्सवर जाऊन एन्जॉय करू. खरं सांगायचं तर स्लाइडपेक्षा हा ट्यूबवर घेऊन जाण्याचे जास्त चॅलेंजिंग होते. खाली येताना जितकी मजा त्याच्या आधी ट्यूब उचलताना तितकीच हालत खराब होती. आता कसा बसा हा ट्यूब आम्ही वरती आणला. आता चला मस्तपैकी स्लाईड करू. जेवढी ताकद ह्याला वरती उचलून आणण्यात आली तेवढ्याच मजेने आपण आता खाली स्लाईड करत जाऊ. पकडून बसा. आणि तिथे एक छत्री होती आणि त्या छत्रीतून पाऊस पडत होता. आयुष्यात पहिल्यांदाच अशी छत्री पाहिली जी पावसापासून वाचवत नाही तर स्वतःच पाऊस पडते. मग काय, माझ्या ते ॲक्टर जागी झाली आणि मी थेट तिच्याकडे जाऊन रेन डान्स केला. धतड डान्स करून कुठे दमले आणि थेट पाण्यात एंट्री घेतली.
शक्तिमान शक्तिमान शक्ती शक्ती शक्तिमान बॅक. माझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून वाटत असेल ना सगळं सुरळीत चाललंय, पण नाही आम्ही कुठे गेलो आणि काही कांड नाही झालं, असं कधी झालंच नाही. शक्तिमान ज्या स्पीडनं आला आणि त्याच स्पीडनं भिंत तोडायला गेला असता, पण थँकफुली सेफ्टी गार्डनं वाचवलं आणि त्यातच ही मला दुखापत झाली. आता इतकी धमाल आणि इतक्या राईड्स केल्यावर पोटाने सगळं हात टेकले आणि म्हणाले, बस अब मेरे से नहीं होगा. आधी काही तर खायला द्या, मग पुढच्या राईड्सवर फुल मस्ती करू. तर चला आता लंचवर अटॅक करू. मेनूमध्ये होता डाळ भात, चपाती, मिक्स व्हेज आणि नॉन व्हेज लवरसाठी चिकन पण, आणि स्वीटमध्ये गरमागरम जिलेबी म्हणजे परफेक्ट एंडिंग. आता जेवण तर झालं, पण जेवणाला पचवायलाही काहीतरी पाहिजे ना, म्हणून डायरेक्ट निघालो डिस्को रेन डान्स करायला. आता फुल कॅलरीज बन आणि फुल धमाल मस्ती. आधी मनसोक्त स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेतला, त्यानंतर रेन डान्समध्ये मस्त धमाल करून सगळी एनर्जी रिफ्रेश केली. आता दिवसाचा फायनल टच, स्विमिंग पूलमध्ये थोडा वेळ घालून थकवा दूर करत स्वतःला रिलॅक्स अँड रिचार्ज करूया. देन लेट्स गो. चलो चला तर मग आता या धमाल वॉटर पार्क ट्रिपला गुड बाय म्हणायची वेळ झालेली आहे. दिवसभर पाण्यात मस्ती, डान्स, धमाल आणि फुल ऑन एन्जॉयमेंट नंतर आम्ही फ्रेश होऊन कपडे चेंज केले आणि डायरेक्ट पोचलो इव्हिनिंग स्नॅक्सला. तेथे आम्ही गरम गरम चहा आणि टेस्टी पावभाजी पाहून तर थकवा कुठल्या कुठे पळून गेला. आणि खरंच ही ट्रिप म्हणजे फन, फूड आणि फॅमिली मेमरीज परफेक्ट कॉम्बो ठरली. सकाळी जिथे गजबज, आवाज आणि धमाल होती, तेच ठिकाण आता किती शांत, पीसफुल आणि सुंदर दिसत आहे. तर याच सुंदर क्षणासोबत हा व्लॉग इथे संपतो. जर आमची ही धमाल वॉटर पार्क ट्रिप तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचे प्रेमच आमची पुढची एनर्जी आहे. चला तर आता पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. सी यू.